गव्हाच्या पिठापासून बनवलेली मस्त खस्ता खुसखुशीत भरपूर सारण भरलेली आणि स्वादिष्ट अशी ओल्या मटारची कचोरी बनवण्यासाठी मी येथे गरम पाण्यामध्ये 1 कप मटर ॲड केले, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा साखर ॲड केली आणि उकळत्या पाण्यामध्ये 5 मिनिटं मटर उकडून घेतले. त्यानंतर कचोरीचं वरचं आवरण बनवण्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ, 4 चमचे बारीक रवा, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा आणि 3 चमचे खाण्याचं तेल ॲड केलं. पिठामध्ये तेल चांगलं चोळून घेतलं आणि यामध्ये थोडं पाणी ॲड करून मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये पीठ चांगलं मळून घेतलं आणि अर्धा तासासाठी बाजूला ठेवून दिलं. तोपर्यंत कचोरीचा मसाला बनवून घेतला. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आले, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 ते 3 मिरच्या, कोथिंबीरीचे देठ आणि 1 चमचा धने, जिरे, बडीशेप ॲड करून भरडसर वाटून घेतले. पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं, यामध्ये हिंग ॲड करून भरडसर वाटून घेतलेला मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, कसुरी मेथी, अर्धा चमचा आमचूर पावडर ॲड केली. चांगलं परतून घेतलं आणि यामध्ये उकडून घेतलेले मटर आणि 1 उकडून घेतलेला बटाटा ॲड केला. मॅश करून घेतलं आणि यामध्ये चवीनुसार मीठ, 1/4 चमचा गरम मसाला, थोडेसे बारीक कट केलेले काजू, किशमिश ॲड केलं. मिक्स करून घेतलं आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले. तसेच इकडे मळून ठेवलेल्या पिठाचेही छोटे छोटे गोळे बनवून घेतले आणि या गोळ्याची पारी बनवून आपण पुरणपोळीचा गोळा बनवतो त्याप्रमाणे सारण भरून गोळा बनवला. हातावरती थोडासा प्रेस करून कचोऱ्या बनवून घेतल्या आणि या कचोऱ्या स्लो फ्लेमवरती डार्क सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतल्या. आणि या आपल्या मस्त अशा खस्ता खुसखुशीत कचोरीची डिटेल परफेक्ट टिप्स अँड ट्रिक्स सहित रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या त्रिकोणी बटनवर क्लिक करा. थँक्यू, बाय बाय.